श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींचा आजचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, मानव जीवनात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधी ना कधी निराशा येत नाही. अपेक्षा तुटतात, स्वप्न मोडतात आणि मग थकून जातो. अशा वेळी मन विचारतं, देवा, माझं असं का? या क्षणी स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या हाकेला धावून येतात. स्वामी सांगतात, निराशा ही शत्रू नाही, ती श्रद्धेची परीक्षा आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्या दिवशी मनाला आशेचा आधार सुटतो त्या दिवशी निराशा जन्माला येते. निराशा म्हणजे अपयश नाही, निराशा म्हणजे प्रवासातील थांबा आहे. स्वामी सांगतात, अंधार हा प्रकाश येण्याआधीचा सर्वात जास्त दाट काळोख असतो. निराशेत माणूस स्वतःला दोष देतो, नशिबाला दोष देतो, देवावरही शंका घेतो. स्वामी समर्थ म्हणतात, देवावर प्रश्न विचारू नकोस, देवाला प्रश्न समजतो. देव शांत आहे, तो तुझ्या आयुष्याचा शेवट पाहतो आणि तुला फक्त आज दिसतो. स्वामी समर्थ महाराज भक्तांना सांगतात, निराश होऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हे तुला दिसत नाही, पण ते सत्य आहे. जेव्हा कोणी साथ देत नाही तेव्हा स्वामी साथ देतात. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी एक नवीन मार्ग उघडतात. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवणारा कधी हरत नाही, तो फक्त थोडा उशिरा जिंकतो. निराशा ही श्रद्धेची परीक्षा आहे. या परीक्षेत जो टिकतो त्यालाच कृपा मिळते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तू थकला असशील तर थांब, पण मागे वळू नकोस. तुझं दुःख मी पाहतो, तुझ्या अश्रूंचा मोजदाद माझ्याकडे आहे. आज जे तुटतंय ते उद्या तुला मजबूत बनवणार आहे. प्रिय भक्तांनो, निराशा आली म्हणून स्वामी दूर गेले असं कधीही समजू नका. निराशेच्या क्षणी स्वामी सर्वात जवळ असतात. तेव्हा फक्त एकच मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ. स्वामी नक्की मार्ग दाखवतील, नक्की उद्धार करतील. श्री स्वामी समर्थ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, स्वामींचा संदेश जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.